हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे परत एकदा तुमचं अनस्क्रिप्टेड आरवी सोनीमालाच्या नवीन ब्लॉग मध्ये। तयारी तर तुम्ही ऍक्च्युअली बघू शकता, जी तयारी आहे ती तर जबरदस्त आहे। म्हणजे मला असं वाटतं इथे बाहेर आपण गरबा वगैरे खेळलेलो आणि आजी पण होती, कारण की हे कुठलीही स्क्रिप्ट वाचत नाही, हे त्यांच्या मनाला वाटतं हे बोलतात। त्यावेळेला एक व्यक्ती होती जी आज या म्हणजे आमच्यात नाही आहे, तो मी माझ्या आजीला खूप मिस करते। हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचा अनस्क्रिप्टेड आरवी सोनीवालाच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आपण चाललो आहोत दरवर्षीप्रमाणे गावी। अलिबागचे रस्ते काहीतरीच खराब झालेत, कारमधून आम्ही चाललोय गावी आणि ऑलमोस्ट अर्ध्या तासात पोहोचू। दरवर्षी सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही गावी जातो, यंदा थोडा उशीर झाला काही कारणामुळे। सो यंदा मामाकडे देव आहेत, सो ते सगळे आमची वाट बघतायत। आई आहे सोबत, आई आहे सोबत आणि रुपाली आहे। पप्पा ऑलरेडी सकाळीच गेलेत, ताई पण येणार आहे यंदा, परी येणार आहे, सर्व येणार आहेत सॅटर्डे संडे। मे बी मी तोपर्यंत राहणार नाही आहे। सो आज 22 आहे, 25ला मी रिटर्न होणार आहे मुंबईला, रिटर्न मीटिंग्स आहेत काही। सो बघत राहा व्हिडिओ। आणि मामाकडे देव आहेत, सो आपण तिकडे ब्लॉग दाखवणार आहोत। मी आलेलो आहे माझ्या मामाच्या घरी आणि माझ्या मामाच्या घरी आलेले आहेत देव बऱ्याच वर्षानंतर। मला असं वाटतं मी खूप लहान होतो, आजी पण होती त्यावेळेला आणि त्यावेळेला देव आलेले। ठीक आहे, सो आपण आता काय करूया ना, एकेकांची गप्पा मारूया। ठीक आहे, पहिला आपण सर्वात गप्पा मारणार आहोत सार्थक सोबत। सो सार्थक, कसं वाटतंय, किती वर्षानंतर देव आले? देव 15 वर्षानंतर आलेले आहेत। 15 वर्षानंतर देव आलेले आहेत। आणि काय तयारी म्हणजे तयारी तर तुम्ही ऍक्च्युअली बघू शकता, जी तयारी आहे ती तर जबरदस्त आहे। म्हणजे मला असं वाटतं की मी ज्या वेळेला इथे पाऊल ठेवलं, संध्याकाळी 8 वाजता मी आलो रात्री। सो हॉल बघितल्यानंतर मला असं वाटतं की कुठे भलतीकडे आलोय मी, कारण इतकं सुंदर बनवलंय। मला असं वाटतं हे सगळं प्लॅनिंग प्रिपरेशन सार्थकच आहे, सगळं प्लॅनिंग की कसं काय बनवायचं, पीओपी वगैरे काय, फिलिंग वगैरे काय, सगळं काय त्याची तयारी होती। आणि मामाची पण आपण गप्पा मारूया। ठीक आहे, तो काय असतं सार्थक आता 9 दिवस कसं काय काय असणार आहे? 9 दिवस संध्याकाळी वगैरे आरती प्रोग्राम भजन सगळं होणार, ठीक आहे, सो आपण आहोत 2 दिवस आणि काय भजन वगैरे उद्या भजन आहे, मला उद्या पण भजन, उद्या भजन आहे। सो भजन तर मी तुम्हाला दाखवणार होतो। मी मामाशी आता गप्पा म्हणतो, मामा अरे ये ना। सो आता आपण मामाला विचारणार आहोत की कसं काय तयारी आहे त्यांची नवरात्री उत्सवाची, आणि देव आलेले आहेत घरी, खूप आनंद उत्साह आहे सगळ्यांमध्ये। सो गप्पा मारूया आपण मामाशी। कसं आहे मामा, काय मजेत? नमस्कार। सो सांग आम्हाला की कसं काय असतं हे सगळं, म्हणजे नवरात्र उत्सवाचं या ठिकाणी? जे कुटुंबाचे जे आपले मेंबर असतात त्यांचा दरवर्षी नंबर असतो। जसं आता रुपेशचा नंबर होता, यावर्षी माझा नंबर, असे पुढे पुढे नंबर असतो। 2010ला देव माझ्याकडे आले होते, त्याच्यानंतर 2025ला देव माझा नंबर होता 25ला। मला आठवते की म्हणजे इथे बाहेर आपण गरबा वगैरे खेळलेलो आणि आजी पण होती। आता तर तू सांगितलंस की 10-15 वर्षानंतर देव आले आपल्या इथे, 15 वर्ष आधी देव आलेले, आजी होती त्यावेळेला, खूप आनंद आणि उत्साहाचा वातावरण होताच। आणि यावेळेला तर तुम्ही घर वगैरे खूप छान बनवलंय। तर आता पुढे 9 दिवस काय तयारी आहे, काय काय होणार आहे? म्हणजे 9 दिवसामध्ये आमचे ते गरबा वगैरे होणार आहे आणि 2-3 भजनं पण आहेत। भजनं वगैरे तुम्ही असेल तर मी तुम्हाला नक्की ते भजन दाखवेन, कारण मी 2 दिवस आहे इकडे। 2 दिवसामध्ये जर भजन झालं तर नक्की तुम्हाला सर्वांना ते भजन बघायला मिळणार आहे। ठीक आहे, सो मामा आता 9 दिवसानंतर परत 1 वर्ष तुम्हाला देवाची सेवा करायची असते, इकडे देव असतात ना, मग परत पुढच्या वेळेला मग परत 15 वर्ष मिळतात का? पुढच्या वर्षी गेल्यानंतर ते 15 ते 20 पडले का दुसरे नंबर वाढत गेले तर त्याचा नंबर लागेल तेव्हा। म्हणजे यावर्षी 15 वर्षाने आले तर पुढच्या वर्षी 20 वर्षानंतर पण येऊ शकतात। किती दिवस जागरण झाली, किती दिवस सार्थक झोपला नाही किंवा तू नाही झोपला किंवा घरच्यांची ओढाताण चालू आहे? 15 दिवस तरी माझा झोप नाही, रात्री 2, 3, 4, कधी पहाटे 6। पण हे सगळं बघून आहे ना खूप आनंद झाला। 1 तास कंटिन्यू परत झोपायचं, परत 8ला उठून परत काम चालू, असं कंटिन्यू 15 दिवस आमचं चालूच आहे, कंटिन्यू चालूच आहे।
तर तेच आहे की म्हणजे घरामध्ये काही कार्यक्रम असला तर आपल्याला घरातल्यांना तर ते थोडंसं जागरण वगैरे हे प्रकार होतच असतात. ठीक आहे, आता आपण आहे ना मामाची गप्पा मारल्या, आता आपण आहे ना सानिकाची गप्पा मध्ये म्हणजे मामाच्या लेकीची. ठीक आहे, तर सानिकाला काय बोलायचे आणि सानिकाचा उत्साह कसा. सानिकाचा तर ऍक्च्युली बघायला गेलं तर यावर्षी तिला थोडंसं कमी टाइम मिळणार आहे कारण जॉबला लागली मुलगी. तर आपण तिच्याशी पण गप्पा मारूया की तिला काय वाटतं. सो आता माझ्यासोबत आहे माझ्या मामाची मुलगी सानिका ओळे आणि तिच्याशी मी गप्पा मारणार आहोत. तिच्याशी आता काय गप्पा मारणार ते तिला देखील नाही माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगतो मी तिला काय विचारणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न सानिका की 15 वर्ष आधी ज्या वेळेला देव आलेले त्यावेळेला तुला काय आठवते का, म्हणजे काय कसं किती वर्षाची होतीस तू? 10 वर्षाची होतीस. मग काय आठवतं त्यावेळेचं मला थोडंसं सांग, म्हणजे गरबा वगैरे केलेले ते आठवते का? सगळंच आठवते ना. आणि नवरात्र उत्सवाचं म्हणजे चौल गावात म्हण किंवा अलिबागला म्हण किती उत्साह असतो लोकांमध्ये. आणि देव इथे तू जसं मामा पण बोलला मला की 15 वर्षानंतर देव आले, पण आजूबाजूला तर देव असतात ना, म्हणजे दुसऱ्या घरात देव असतात. तर मग कसा उत्साह असतो लोकांमध्ये की म्हणजे लोक देव नसेल बसले तरी पण गरबा खेळतात, नाश्ता असतो, असं काही काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे तर सगळं एकत्र येतात, सगळं मजा करतात ना. तर मग आता आपल्या इकडे देव आहे तर तू नाही आहेस रोज. ठीक आहे, म्हणजे तुला असं वाटतंय का की म्हणजे थोडं वाटतंय का आवाज इच्छा आहे. म्हणजे सानिकाने सुट्टी घेतलेली किती दिवस सुट्टी? 3 दिवस बोललेली पण नाही मिळाले ना. सानिका ऍक्च्युली नर्सिंग डिपार्टमेंटमध्ये आहे, नर्सिंग ह्याच्यामध्ये आहे आणि तिला इमर्जन्सीज असतात त्या लोकांना, तर सुट्ट्या मिळणं खूप डिफिकल्ट आहे. ती मंडळी आहेत ना ते कधीच कॅमेरासमोर बोलत नाही. ठीक आहे, मग ह्यांची काय ऍक्च्युअल इमोशन्स आहेत किंवा त्यांना काय भावना मांडायचे आहेत ना, भले ते तुटक मुटक असले ना तरी पण त्या ऍक्च्युअल आणि त्या रिअल आहेत. आणि जे माझं ऍक्च्युअल मोठं होतं की अनफिल्टर्ड आणि स्क्रिप्ट शिवाय. सो मला स्क्रिप्ट शिवाय जर कोणाची गप्पा मारायची असतील ते ह्यांच्याशी मारायचे किंवा ह्यांच्याशी मारून मला ते ऍक्च्युअल अनफिल्टर्ड गप्पा मिळतील, कारण की हे कुठलेही स्क्रिप्ट वाचत नाही. हे जे त्यांच्या मनाला वाटतं हे बोलतात. मला ऍक्च्युली मामीशी पण बोलायचं होतं अजून, पण मला नाही वाटत माझी मामी बोलेल बिकॉज ती कॅमेरा समोर काय कॅमेराच्या मागे पण बोलत नाही. ठीक आहे, सो बघत राहा माझा ब्लॉग. मी उद्या कदाचित जर गरबा केला तर मी गरबा दाखवणार आहे, भजन उद्या बघायला मिळणार आहे तुम्हाला. आणि उद्या मी अक्षित सुद्धा जाणार आहे आमच्या देवांच्या इथे. सो पूर्ण व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये हे सगळं दाखवणार. सो गाईज आता तुम्ही पाहिलं की मी माझ्या मामाशी गप्पा मारल्या, सानिकाशी गप्पा मारल्या, सार्थकशी गप्पा मारल्या, पण एक व्यक्ती अशी आहे जिला मी आज खूप मिस करतोय. म्हणजे आज 15 वर्षानंतर या घरामध्ये देव आलेत. मला खूप चांगल्या पद्धतीने आठवते की 2010 साली या घरामध्ये देव आलेले ना. सो त्यावेळेला आम्ही खूप एन्जॉय केलेलं, गरबा वगैरे खेळलेले. त्यावेळेला एक व्यक्ती होती जी आज या म्हणजे आमच्यात नाही आहे. सो मी माझ्या आजीला खूप मिस करतोय, कारण की आज आजी असते ना तर हे इतकं सुंदर बनवलेलं घर आणि हे सर्व बघून खूप खुश झाली असते. सो आज मी तिला खूप मिस करतोय. सगळं आहे इकडे, सगळे खुश आहेत, सगळे आनंदी आहेत, पण त्या एका व्यक्तीची कमी कोणच नाही भरून काढू शकत. ती आहे माझी आजी आणि मी तिला खूप मिस करतोय. सगळे आनंदी आहेत, सगळ्यांची गप्पा मारतोय, मामाशी गप्पा मारल्या, सगळ्यांची गप्पा मारतोय, पण आजी नाही आहे. सो आजीला खूप मिस करतोय आणि मला माहिती आहे की जर ती आता असती तर ती खूप खुश झाली असती.
चौघांच्यात गरबा. मला वाटलं नव्हतं. हे मामा लवकर. मामा मामा हे मामा जॉब मध्ये एवढाच. तो आता मी खेळत आहे. आई बटन माहित आहे ना की इथं संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे मित्रांनो. आणि यामध्ये रुपाली आउट झालेली आहे, आई आउट झालेली आहे आणि आता फक्त मी आउट नाही झालेलो आहे. आता आउट झाली. टफ है मुकाबला. देखते हैं कौन जीतता है. सानिका कोण जिंकेल काय वाटतं? मामा आलेला चड्डी बनियांवर. तुम्ही बघू शकता मी ते व्लॉग बनवण्यामध्ये बिझी असून सुद्धा मी जिंकतोय. लग है भाई, लग है. अभी दो ब्रदर्स के बीच में कॉम्पिटिशन है. एक डझन केळी है ती बक्षीस म्हणून मिळणार आहे. चला बघूया आता कोण जिंकतंय. चालू आहे ना. बघू नका. Few moments later. आणि विजेते सार्थक गुळे जिंकलेले आहे. सो बघू शकता तुम्ही सार्थक जिंकलेला आहे आणि संगीत खुर्चीमध्ये सगळ्यात पहिला आउट झालेली आहे. आउट झाली आहे पहिले रुपाली, मग सानिका नाही, मग नाही सानिका, मग आई, मग काका आणि सानिका. बघत राहा ब्लॉग आणि उद्या आपण दाखवणार आहोत भजन कीर्तन. पार्ट 2 या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कसं आम्ही आमच्या अक्षितल्या देवांचं दर्शन घेतलं, चौलमधल्या काही प्राचीन देवींच्या मंदिरांचं दर्शन घेतलं. चंपावती देवीच्या इथे दरवर्षी एक आजी भेटते, त्या आजींशी आम्ही गप्पा मारल्या, आरतीचा मान मिळाला, भजन केलं आणि त्यानंतर माहेरकर्णींचा गरबा बघितला. बघत राहा अनस्क्रिप्टेड आरवी सोनीवाला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.